लोकसभा व विधानसभेची निवडणूक आता संपली आहे। बीड जिल्ह्यात निवडणुकीपूर्वी जे राजकीय वातावरण होते ते आज राहिले नाही। एकाच व्यासपीठावरून एकमेकाला निवडून द्या म्हणणारे नेते आपल्या पराभवाला अथवा आपल्या विरुद्ध छुपा निवडणुकीत विरोध केला म्हणून आरोप प्रत्यारोप करत आहेत। बीड जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्री पद मिळाले होते, एकाचा राजीनामा झाला, दुसऱ्या मंत्री परळीत आल्या होत्या। बीड जिल्ह्यात आणखी पर्यावरण स्वच्छ नसल्याने इतर ठिकाणी त्या गेल्या नाहीत असे समजते। ही सर्व जिल्ह्याची राजकीय परिस्थिती आहे। त्यात अंबेजोगाई शहरातील नेत्यांना अजून नगरपरिषदेच्या निवडणुका नसल्याने कशाला उगीच बेजार व्हायचे म्हणून काही नेते गाडी व कॅबिनच्या काचेला डार्क फिल्म लावून त्यांची नजर शहरातील घडामोडीवर असली तरी अद्याप ते एसीच्या वातावरणाबाहेर निघायला तयार नाहीत। जनतेला शुद्ध पाणी मिळो नाहीतर दूषित पाणी, त्यांना त्याच्याशी घेणे देणे नाही असेच दिसते। लोकांना गरज असते, लोक आपोआप येतात असा त्यांचा गैरसमज आहे। मात्र साहेब, जग बदलले आहे, डोळ्याच्या चष्म्याचा नंबर तपासून घ्या। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्याशा अल्पशा मताने विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी राजकीय हार कधीच मानली नाही, मानत नाहीत। ते म्हणतात, कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती। विधानसभा गेली तरी नगरपरिषदेच्या राजकारणात ते आपले नशीब आजमावण्यासाठी त्यांची सतत मेहनत सुरू असते। ते छोट्याशा कामासाठी सुद्धा त्या कर्मचाऱ्याच्या टेबलवर जाऊन त्याची माहिती घ्यायला त्यांना संकोच वाटत नाही असा सर्वसामान्य नेता म्हणून त्यांची ख्याती आहे। आज अंबेजोगाई नगर परिषदेमध्ये जाऊन विविध समस्येचा आढावा घेत कोण हजर कोण गैरहजर याचाही आढावा त्यांनी घेतला असल्याचे समजते। आता यानंतर इतर नेते सक्रिय होतात की डोळेझाक करतात हेच पाहावे लागेल। ग्रामपंचायतीमध्ये सोलर कंपनीच्या विरोधात आज ऑल इंडिया किसान खेत मजदूर संघटना व इतर सामाजिक लोकांनी आमच्याकडे विविध मागण्यांसाठी निवेदन दिलेलं आहे। त्या मागणीच्या अनुषंगानं त्यांचं जे म्हणणं आहे की त्या जागेमध्ये चतुर्सीमा निश्चित झालेली नाही, अजून त्याची मोजणी झालेली आहे। तसंच तिथं बळजबरी पोलीस फोर्सचा वापर करून त्या जमिनी त्यांच्या अतिक्रमित जमीन ताब्यात घेतात असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं त्यांचं आंदोलन याच्यापेक्षा जास्त तीव्र करेल अशी त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या सगळ्या भावना आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आणि त्याच्या बाबतीत हे सर्वच परिस्थितीच्या बाबतीत आणि ह्याचा एक वस्तुस्थितीदर्शक अहवाल आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सादर करणार आहोत आणि तसंच त्यांना की सर्व गोष्टी शांततेच्या मार्गाने घ्या असं पोलीस विभाग प्लस विविध किसान संघटनेच्या प्रतिनिधींना आम्ही आवाहन करत आहोत याच्या निमित्तानं, जेणेकरून जवळगाव आणि ओव्हरऑल अंबाजोगाई तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेची घटना घडणार नाही। धन्यवाद।